डोक्यावर परिणाम झालाय रे याच्या. त्यात नवीन काय, तो तर आधीपासूनच झालाय. हं? हं. ह्याला वाटतंय की हे सगळे भास आहेत, पण हे सगळं मुद्दाम घडून आणलं जात आहे. आय नो. एक मिनिट. पण हे सगळं कोण आणि का घडवून आणेल? ए, मला सांगा, काय चाललंय तुमचं? हा, काय चाललंय? तुम्ही का का माझ्याबद्दल बोलताय? अरे जयंत, ते आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुला तो थोडा त्रास होतोय ना, म्हणजे एकच गोष्ट सारखी सारखी घडते असं वाटतंय ना तुला. सो नथिंग टू वरी, ते सगळं कामाचा स्ट्रेस आहे. आय अंडरस्टँड, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. जानूने पण सांगितलं ना की तुला कामाचा स्ट्रेस आलाय, बाकी काहीच नाही. नाही तर बघ ना, जानूचं लाईफ, स्वतःचं लाईफ, बाकी सगळ्यांचं लाईफ तू एकटा माणूस कसं काय कंट्रोल करू शकेल? डिफिकल्ट आहे ना खूप. आय नो डिफिकल्ट आहे यार. नाही रे, कसला स्ट्रेस? मला सांग, कसला स्ट्रेस? जयंत, हे सगळे मिळून ना तुझ्यासोबत गेम्स खेळत आहेत. हो, हे सगळे तुला संपवायला बघतायत. यू डोंट अंडरस्टँड व्हॉट? जयंत कानेटकर, तुझा खेळ आता संपला. नाही, हे शक्य नाहीये. हे शक्य नाहीये. खोटं बोलताय तुम्ही सगळे. आय नो खोटं बोलताय. वा, खुद्द जयंत कानेटकरला सेल्फ डाऊट होतोय. स्लो क्लॅप्स. मित्रा, अगदी योग्य मार्गावर चाललायस तू. रिअली. बघ, आता सेल्फ डाऊट येतोय, हळूहळू सगळं विसरणार. आणि बघ, तुझा हा जो आजार आहे ना, याचा त्रास जानूला पण होतोय. येस, हो ना. म्हणूनच तिने एकाच दिवशी 3 छत्र्या मागवल्या, बिचारी. तुझ्यामुळे आता जानूला पण त्रास होणार रे जयंत. तुझ्यामुळे ती पण वेडी होणार. मला काय वाटतं की हे दोघं मिळून ना, दोघही वेडा वेडी मिळून जगाला वेड लावणार. नाही का? गप 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 वेडी वेडी वेडी. हे बघ, काही तुम्ही काही बोलताय, आता वाटेल ते बोलताय तुम्ही सगळे. असं काही नाहीये. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. जयंतची जानू वेडी, जयंतची जानू वेडी, जयंतची जानू वेडी. मी वेडा नाहीये आणि माझी जानू पण वेडी नाहीये. ओके, तिच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. माझी जानू वेडी नाहीये. जानू वेडी नाहीये. वेडी, जयंतची जानू वेडी, जयंतची जानू वेडी. ए वेड्या, जयंतची जानू वेडी. गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा. निघून जा इकडून, निघून जा प्लीज, निघून जा. गप्प बसा सगळे. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. मी वेडा नाहीये. कळलं का? मी वेडा नाहीये. गप्प बसा. गप्प बसा. जयंत सर, जानू मी इथे नाही राहू शकत. काय झालं? मला खूप त्रास होतोय जानू. मला इथून जायचंय. मी जानू, I'll be back. बिचारा जयंत. विश्वा, विश्वा.
हॅलो विश्वा, बघितलीस का माझी कमाल? बघितली आणि सगळं रेकॉर्डही झालंय. पण जानू ऐक ना, हे विसरू नकोस की तो माणूस राक्षस आहे, राक्षस. बी व्हेरी केअरफुल. मला ना काळजी वाटते अगं तुझी. कधी कधी खरंच प्रश्न पडतो, तू कशी राहतेस या माणसाबरोबर? विश्वा, नको माझी एवढी काळजी करूस. हे बघ, आता त्याच्यासोबत राहून ना मला त्याच्या या सगळ्या विकृतीची सवय झाली आणि तू माझ्या बरोबर आहेस ना, सो मला होप्स आहेत की आता हे सगळं लवकरात लवकर संपणार आहे. संपवावंच लागेल. तुझी यातनं लवकरात लवकर सुटका होणार. हो विश्वा, याच आशेवर जगते रे मी आणि स्वतःला खुश पण ठेवते. बरं ठीक आहे, ठेवते आता. बाय. ऐकलत ना डॉक्टर काय म्हणाले? आणि तुम्ही मला काय म्हणत होतात? बाळाने लात मारली आणि ती तुम्हाला कळली म्हणे. किती छोट आहे बाळ, कशी लात मारेल? काहीतरीच अगं, तुमचं. पण मी सांगतोय खरंच मारली. अगं मला जाणवली ना ती. ते माझं आणि बाळामधलं ट्युनिंग आहे. तू नको उगाच बोलूस त्याच्यामध्ये. बरं, आता काय बोलायचं तुमच्याशी? ताई, काय तुमचं? काय? तुमचे खरंच खूप उपकार आहे. तुम्ही आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. काय काय झालं काय? पण ताई तुम्ही रडताय का असं? दादा, ही माझी मुलगी. एका मुलानं तिचे फोटो कुठून तरी मिळवले आणि ते एडिट करून व्हायरल करेल अशी धमकी दिली. आम्हाला कळतच नव्हतं आता काय करायचं, कोणाची मदत घ्यायची. आधी आम्ही त्या पोरावर विश्वास नाही ठेवला, पण खरंच त्याने शेजारी पाजाऱ्यांना ते फोटो पसरवले आणि आता इंटरनेटवर फोटो टाकेन अशी धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळवले. पण आज तुम्ही अशा नराधमांना मीडिया समोर आणलं, त्यामुळे पोलीस स्वतःहून आज आमच्या वस्तीत आले आणि आज त्या पोराला अटक करून घेऊन गेले. आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही कळलं की माझ्या मुलीची काहीही चूक नव्हती. त्यामुळे आज माझ्या मुलीची इज्जत वाचली. तुमचे उपकार कसे फेडू ना तेच कळत नाही मग. हो, उपकार कसले त्यात? त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. ताई, तुम्ही कोणतेही काम सांगा, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ताई तुम्हाला आमच्यासाठी काही करायचं असेल ना, तर आमच्या घरी आता एक बाळ येणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. तुमच्या बाळाला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा. फक्त माझ्याकडूनच नाही तर माझ्यासारख्या अनेक मायलेकींकडून. बरं ताई, आता अजिबात रडायचं नाही हा, आणि काळजी घ्या. येतो. लेक संकटातून वाचली म्हणून किती बरं वाटलं होतं त्या ताईंना. आईला पण आता असंच वाटत असेल. खरं तर मला तिला भेटावंसं वाटतंय. हो ना? काय झालं? आनंदीची आठवण येते. आनंदीची आठवण तर आलीच, पण मला आनंदी आणि आई दोघींना भेटायचं आहे.